हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ही एक चिवताई आहे, ती रोज आम्हाला भेटायला येते. माझ्या मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही कधीतरी त्याला बघितलं असेल. तर ही चिमणी आहे, ती रोज आमच्या घरी येते, थोडा वेळ थांबते आणि मग जाते. तिला खूप आवडतं यायला इथं झाडांवरचं पाणी प्यायला. तर ती आता एक मेंबर झाली आहे आमच्या घरची पण. तर आज काढायचं होतं घरी लोणी. तर हे घरात साठवलेलं साय होतं, घरात साठवलेली साय. तर रोजचं 1 लिटर दूध असतं, त्यामुळे भरपूर साय येते दुधाला. तर ही साय साठवून लोणी काढायचं होतं आज. तर सकाळी फ्रीजमधून काढून ठेवलं होतं मी हे, तेव्हा बर्फ होतं. आता तरी साधारणतः मऊ झालं आहे थोडंफार. तर घरच्या घरी मी ब्लेंडरने लोणी काढत असते. तुम्ही कशा पद्धतीने लोणी काढता तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोणी काढायलाच बरं वाटतं, कारण मिक्सरमध्ये खूप भांडी ॲक्च्युली मला हे थोडंसं ब्लेंडरमध्ये कसं एखादं लहान झालं म्हणून मी परत शिफ्ट केलं हे लोणी दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये. लोणी घेतलं आणि पाणी टाकून जर व्यवस्थित त्याला मिक्स केलं, किंवा रवी असेल तर रवी, काही जण रवीने पण फिरवतात, तर त्याच्याने केलं तर ते लोणी व्यवस्थित येतं पण. तर अशा प्रकारे मी लोणी काढते घरी. आणि हे लोणी काढल्यानंतर मी 2-3 पाण्याने स्वच्छ त्याला धुवून घेते. त्याचं पांढरं पाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी हे लोणी धुवून घेत असते, कारण त्याच्यानंतर वास येत नाही कडवट असा. आणि लोणी पण छान जेव्हा तूप होतं तेव्हा ते दाणेदार आणि स्वच्छ दिसतं. म्हणून तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय. माझे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट्स पण करा. बाय बाय.